श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर हा आश्रम आपल्या लोढरा या गावाला आलेला आहे। तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक या ठिकाणी आपण शिदोरी सत्संग घेत आहोत। शिदोरीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला मित्रांनो। आपली शिदोरी संपून जाते, पण ज्ञानरूपी शिदोरी कधी संपत नसते। 2 वर्षापूर्वी पुनश्च आपला योग आला, पण माझी आठवण तुम्हाला येत असेल। बाबाने आपल्याला हे सांगितलं, एखाद्या माणसाने आपल्याला योग्य अशी दिशा दिली आणि योग्य असं उत्तर दिलं की आपल्याला आठवतं मित्रांनो, अनुभव येतो आणि मग माणूस ते ध्यानात ठेवतो। ही ज्ञानमय शिदोरी तुम्हाला मोक्षाला घेऊन जाणार आहे। आणि म्हणून ही कमवायचा प्रयत्न करा मित्रांनो। जरी या तिघांनी दंडवत घातला असेल, ते पुढे झालेले, पण आपला फायदा आहे ना, आपण करून घ्यायचं। इष्ट आणि अनिष्ट, जर आपल्याला एखाद्यामुळे संतांचं दर्शन होत असेल, अन्नदान घडत असेल, तर आपण का करू नये? त्यांच्यामुळे आपला फायदा आहे, त्यांच्यामुळे आपली झोळी भरते। एखाद्याने आश्रम एखाद्या गावात आणला तर सगळ्या गावाचा फायदा होतो। 1 महिन्यापूर्वी आपला आश्रम होता टाकळीच्या दादांचा, 1 महिना सगळ्यांना लाभ झाला। मी तर महिनाभर राहतच नाही, थोडक्यात बरं ठेवत नाही, कारण तुम्हालाही पातले पण नको, मलाही नको। आणि म्हणून आपण असं 10-11 दिवस राहत असतो, पण सुंदर असं जातात 10 दिवस। सुंदर असा सत्संग करावासा वाटतो, यावासा वाटतं, ऐकावंसं वाटतं। तुम्हाला करायचंय की नाही तो तुमचा प्रश्न आहे, पण जोपर्यंत आश्रम मार्ग संत आहे तोपर्यंत असं दाखवा की बस आम्ही इतके करतो ना, नुसतं दाखवा तरी की आमचा देव धर्म बसणं उठवणं खूप आहे बाबा, आम्ही खूप करतो, बरं वाटतं आम्हाला बरं वाटलं याचा अर्थ देवालाही बरं वाटतं, आणि देवालाही वाटतं जाऊ दे ना, येतो तर खरी ना।
पण गैरहजर राहिल्यानंतर त्याची ॲब्सेंटी पडत असते, त्याची हाजरी नाही लागत. काय? आणि म्हणून आपली दावली दावा, कमसे कम दावली तरी दाखवली पाहिजे. मी सत्संगात येत नाही कोण म्हणतोय, मी रोजच असतो. खरं काय होत ना बाबा. असा प्रकार आहे मित्रांनो. देवालाही बरं वाटत. तुम्ही एवढी जण आले तर किती बरं वाटत असं. देवाला पण खरं वाटतंय की आहेत काहीतरी माझं चिंतन करण्यासाठी एकत्रित बसलेले आहेत. 1 घंटा चिंतन करण्यासाठी जात आहे. चिंतन करत जा मित्रांनो. एकत्रित आल्याशिवाय धर्म पुढे जात नाही मित्रांनो. इतर समाज, मी सांगितलं तुम्हाला सकाळी, इळातनं 4 वेळेस एकत्रित येतात. 4 वेळेस. आपण वर्षाला 10 दिवस नाही येऊ शकत. का नाही येणार? म्हणून आता आपलं सभामंडप होणार आहे. वर्षाला आपले सप्ताह असणार आहे 7 दिवसाचा. सरपंच साहेब आताच भेटले मला. ते आता होईल ना उद्घाटन, तेव्हा बिडा उचलून देऊ 5-5 वर्षाचा. 7 दिवस दरवर्षी तुमच्या अकराने तुमची तारीख ठरवायची आणि सगळ्यांनी एकत्रित जेवण करायचे. 7 दिवस. कोणालाही बोलवा, कोणत्याही संताला बोलवा, पण सत्संग करत जा आणि सगळे मिळून करत जा. त्याला शोभा येते मित्रांनो. एकत्रित आलं पाहिजे. म्हणून आपल्याला ते करायचं आहे. मी तुम्हाला स्मृती, वृद्धाचार, श्रुती, मार्गवडी सांगत आहे. बघा आज काय आहे. वृद्धांचा आचार तो काय आहे. यदाचरते श्रेष्ठ तत्देवः जनः. ज्या आपले श्रेष्ठ आहेत, जे गुरु आहेत, मोठे आहेत, यदा आचरते श्रेष्ठ, म्हणजे श्रेष्ठ म्हणजे थोर पुरुष जे आचरण करतात त्यांच्या मागे आपण करत असतो. आणि जर एखादा श्रेष्ठ आणि आचरण करणारा पुरुषच जर चुकत असेल, है ना, कुणीतरी काही ना काहीतरी करत असेल, त्याच्या मागे कसं राहायचं. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी एकत्रित आलंच पाहिजे. ज्या ठिकाणी एकत्रित आणून एकत्रित आपल्या त्या झेंड्याखाली उभा राहून त्या झेंड्याला सलामी द्यायची आहे. प्रत्येकाचा झेंडा, आपण आपल्या देशाचा झेंडा आपल्या घरावर लावला माहितीये. घर घर पे तिरंगा लावला ना. आपल्या देशाचा अभिमान, आपल्याला आपल्या धर्माचा हे आपला अभिमान पाहिजे. तुम्हाला घरावर लावायचं का नाही तो तुमचा प्रश्न आहे, पण ज्या वेळेस झेंडा आपला फडकतो ना त्यावेळेस त्या झेंड्याखाली उभा राहिलं पाहिजे, त्याला सलामी दिली पाहिजे. हे माझ्या धर्म बंधूंन जरा श्रीउदाननी. आश्रय होत्या जरा आपल्या नयनामध्ये. त्यांनी आपल्यासाठी सगळं करून ठेवलं, आचरण केलं, आणि शेवटी आपलं देह एका झाडाखाली ठेवलं, देवाकडे निघून गेले. मित्र, आपल्याला करणं होईल ते लांबची गोष्ट, केलं तर खूप चांगलं आहे, परंतु त्यांनी आपला झेंडा लावलेला आहे ना, त्या झेंड्याखाली नक्की उभा राहा, त्याला सलामी द्या. आणि म्हणून आपल्याला ते करायचं आहे. तर आज एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे स्मृती स्थळाची. ती कशी बघूया.
नागदेव आचार्य देव दर्शनाला गेले मित्रांनो. महानुभाव पंथाचे आद्याचार्य नागदेव आचार्यांचं जर चरित्र जर बघितलं ना तर मित्र नाग होता तो नाग. पण नागाचं विष उतरवणार चरित्र म्हणजे लीळा चरित्र ब्रह्मविद्या आहे. प्रत्येक माणसामध्ये नागाचे धर्म असतात. फुसफुस करता माहिती का तुम्हाला? काही माणसं नाही करणं काही झालं तरी फुसकी सोडतात आणि एखादा प्रळ तो फुकूनच टाकतो. माहिती ना तुम्हाला? फुकल्यानंतर माणूस पांढरं पडतो. असे काही फुसफुस करणारे लोक असतात. तसा नागदेवाचार्य होता. तो फुसफुस करत नव्हता, तो खराच नाग होता. साधा सुद्धा नव्हता. पंचक्रोशीतले लोक घाबरायचे. नागदेव आचार्य गावात आल्या म्हटल्यानंतर गावातल्या स्त्रिया सावध व्हायच्या. अंगावरचं सोनं शिवणपीस सगळं जिथं भेटेल तिथं पुरून टाकायचं. दरवाजे लावून घ्यायच्या. असा हा नागदेव आचार्य नागासारखा होता. पण नागदेवाच्या अंगातलं विष, नागाचं विष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाने त्या ठिकाणी उतरलेलं आहे. म्हणून नाग उतरवण्यासाठी सुद्धा उतरवणारे लोक असतात. माहिती आहे तुम्हाला? आणि म्हणून आपला गुरुच आपल्याला उतरू शकतो. काय आपल्या गुरुच आपण ऐकू शकतो. कोणाला जर इथं बसवलं आणि त्याला जर म्हटलं म्हणणं करणार ऐकतील लोक, पण जो करत नाही त्याचं नाही ऐकत. तू करणार नाही लागला मला सांगायला असं म्हणता लोक. आणि म्हणून आपला गुरु असल्यानंतर त्याने आपल्याला दिलेलाच आहे धर्म आपण ऐकतोच. आणि म्हणून जे काही आपले संत आहेत, महंत आहेत, ते सगळे आपले गुरु आहेत. आणि विशेष करून जे आपले ज्यांनी आपले गाणं फोकले, मंत्र दिले, शास्त्र शिकवलं, ते तर विशेष आहे. पण सगळे आपल्याला वंदनीय आहेत. तरी त्यांच्याकडे दोष दृष्टीने बघत जाऊ नका. कोण कैसने पात्र, मी सकाळी सांगितलं तुम्हाला. मुंगी सुद्धा प्रेमास पात्र होऊ शकते. तर हे तर जीव आहे. इथं देवाचं चिंतन करतात, देवाचे त्यांनी कपडे घातलेले. त्यांच्यात आपण भेदभाव कधी करू नये. तसा हा नागदेव आचार्य आहे. नागदेव आचार्य त्याच विष उतरल्यानंतर महानुभाव संप्रदायाचा तो आद्य आचार्य झाला. सर्वानुमते नागदेवाला, नागदेवाचार्यांना आचार्य पद दिलं. सर्वानुमते दिलं. आजकाल तो वडाकान करतात. काय सर्वानुमते जे होतं ना ते खरं होतं. ते अदृष्टाचा हित आहे, परमेश्वराचा हित आहे. आणि म्हणून त्याला ते भेटत असतं. एखादा महंत नसला तरी महंतापेक्षा वर्चस्व त्याचं असतं की नाही? कारण बघा काय आमच्या बाबाला कोणतीच महंती नाही. पण कसं आहे ऐश्वर्य राहतो कोणी उभा. बाबा दिसले तर लंबे दंडोत घालता लोक. घालता की नाही? तसा नागदेवाचार्य विष उतरल्यानंतर स्वतःला बदललं. त्यांनी बदलून टाकलं. आचार्य झाले महानुभाव संप्रदायाचे आद्याचार्य. पहिले आचार्य जर कोणी विचारलं तुम्हाला तर छाती ठोकून सांगायचं नागदेव आचार्य महानुभाव संप्रदायाचे आद्याचार्य आहेत. सांगितलं. नागदेव आचार्य आता मार्ग चालवत आहेत. नागदेव आचार्यांचं नाव ऐकलं की स्त्रिया, लेकरं, बाळ
घर लावून घ्यायचे, गावातून पळून जायचे, तोच नागदेवाचार्य आता कुठं भिक्षाला जातो. रडणारे लेकर शांत बसतात. लोक नागदेवाच्या जवळ येतात आणि दंडवत करतात. स्त्रिया जवळ येतात, दंडवत करत आहेत. बदल किती झाला माणसात बघा मित्रांनो. प्रत्येक माणूस बदलू शकतो, त्याला बदलण्याची संधी दिली पाहिजे. प्रत्येक माणसाने समवर्तन दिलं पाहिजे, तेव्हा तो माणूस होऊन बाहेर निघतो. पण त्यासाठी तुम्हाला सत्संग खूप महत्वाचा आहे. तुम्ही म्हणले मला सगळं माहिती आहे, मी सज्जन आहे, मी सत्संग करतो, मला आता ज्ञानाची गरज नाहीये. मित्रांनो, संपूर्ण ज्ञानच नाही कोणाला. हा नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. काय आमचे बाबा सुद्धा अजून म्हणतात आम्हाला तोडकं मोडकं ज्ञान आहे. ज्ञान हा समुद्र. पूर्ण ज्ञान कधी होतं माहितीये तुम्हाला? शाब्द ज्ञानात तर तुम्ही अपूर्णच आहात. संपूर्ण ज्ञान व्हायला खूप वेळ लागतो मित्रांनो. शाब्द झालं की अप्रोक्ष ज्ञान होतं. जे तुम्ही आता ऐकतात ना, हे तुम्हाला अप्रोक्ष म्हणजे डोळ्याने दिसणार, त्याला अप्रोक्ष ज्ञान असं म्हणतात. तुम्ही पण अपूर्णच आहात. तुम्ही काय तिथं कर्माचं क्षरण होत. मग अप्रोक्ष झाल्यानंतर, योग्य झाल्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञान होतं. सामान्य ज्ञानामुळे तुम्ही मळाचं क्षरण करत असत. म्हणून सकाळी मी तुम्हाला सांगितलं, मळ सोडू देऊ नका आपल्यावर. आपण आपल्या मनामध्ये वाईट विचार करतो तेव्हा आपल्याला मळ लागत असतो. आणि जे अनादीपासून लागलेले आहेत, अविद्या नाविद्याच्या नंतर जे मळ लागले, आपण रचून घेतले, त्या ठिकाणी त्याचं क्षरण होतं सामान्य ज्ञानात. मळ म्हणल्यानंतर काही लोकांना असं वाटायला लागतं की पाठीवरचा मळ तर नाही ना, कारण ज्याची बुद्धी जेवढी आहे तेवढाच विचार करणार ना. काय माहिती त्याला, पाठ चोळल्यानंतर मळ निघतो हेच माहिती असतं. पण मळ म्हणजे प्रत्येक देवतेचं खातं तुमच्या या अविद्येवर लागलेलं आहे, आणि त्यावर पाप आणि पुण्य लिखाण केलं जातं. त्याला मळ असं नाव दिलं गेलेलं आहे, आणि त्या मळाला मी खाते असं म्हणत असतो. जर आपलं खातं बँकेत आहे, त्याला आधार कार्ड लिंक आहे, त्याच्यामध्ये लाडकी बहिणीचे पैसे आलेले आहेत. ज्याचं खातच नाही, ज्याचं आधार कार्ड लिंक नाही, त्याचे पैसे नाही आले. आणि मग काही जाणारा वाटलं काय खरंय, बंद होणार आहे, पण पैसे आले म्हणजे माझे, हे काय बाजारला चालले. मग दुसरे म्हणतात खरंच आले म्हणे, हो मग मी खोलू का? मग खोल ना मग. आणि मग खोलले, मग हिचे आले. तसे खाते तुमच्या आले मित्रांनो. पण त्या खात्यामध्ये पाप आणि पुण्य आहे, ते इथं फेडायचं आहे. काय इथं फेडायचंय, आणि ते जर तुम्हाला कायमच त्या ठिकाणी फेडायचे असतील तर परमार्गात सेवा दास्य करायचंय. तिथंच तुमचे ते खात्यातले जे पाप आहेत ना, ते धुवून जातात. घरी झाडपूस केल्याने होत नाही, घरी झाडपूस केल्याने त्या पापांची वृद्धी होते, वाढ होते. म्हणून घरी राहून देव होत नाही, पापाचं क्षण होत नाही. बँक बोलठाणला आणि तू इथं पैसे काढता येतील, जावं लागल ना, स्लिप भरावं लागल, सही करावं लागल ना, मग भेटतील ना.
तसं आहे मित्रांनो, खातं जर बंद करायचं असेल ना तर घराच्या बाहेर निघावं लागेल ना, मग तिच्यामध्ये पाप जमा होणार नाही ना. खातं बंद केलं नाही, काही नाही, घरीच राहा लागला, आणि देवाने स्पष्ट सांगितलं ना काय, स्वदेश संबंध त्याज्य, सर्वान संबंध त्याज्य, संबंधियांचा संबंध तो विशेषतः त्याज्य. पण महाराज हे जर नाही केलं तर काय होईल, माझ्याकडनं होत नाही हे. संबंधी अधिकार नाही, अधिकार नाहीये, तुला योग्यता लागणार नाही, तू योग्य होणार नाहीस, तू मोक्षाला जाणार नाहीस. तुला काय करायचे तू ठरव, तुझा प्रश्न आहे. हे सत्य आहे, काळ्या पाषाणावरची रेघ आहे, हे असंच. म्हणून नागदेव आचार्यांनी आपलं घर दार सगळं सोडलं, आणि जे कृत कर्माकर होते तेही सोडून टाकले, सप्तदुर्वसन तेही त्या ठिकाणी सोडले. नागदेव आचार्यांजवळ 500 गुरुकुळ जमा झाला. 500 लोकांचा मेळा नागदेवाजवळ एकत्रित जमला. नागदेव आचार्य स्वामींचं तत्वज्ञान सांगायला लागले, सर्वांना तृप्त करायचे. जो कोणी नागदेवाची पोथी ऐकायला यायचा ना तो सुद्धा तृप्त व्हायचा, नागदेवाचार्यांना जाऊन दंडवत करायचा. मला तुमचा उपदेश घ्यायचा होता, ठीक आहे घ्या. ज्याला पटलं ना तो नागदेवाकडे येऊन दीक्षाही घेत होता. नागदेवाचार्यांचा आश्रम फिरस्ती होता. तो नागदेवाचार्य त्याची कथा सांगत आहे. माणसाचं आयुष्य ठरलेलं आहे मित्रांनो, मपित आहे. कलियुगी शत, कलियुगात फक्त 100 वर्ष माणूस जगतो, त्याच्यामध्येही कमी अधिक जगतो. कधी 60 तर कधी 70 तर कधी 80 तर कधी 90. एखादा खो असतो. खो खो खेळा तुम्ही, कधी खेळला ना? खो व्यवस्थित बसला तर 100, आणि खो व्यवस्थित नाही बसला तर तोंडाला तोंड. समजलं का? पुढचा येतो, पुढचा ऐकून येतो, एक जण खो म्हणतो तो पुढचा जाऊन धडकतो. अशी काही धडकता माहिती तुम्हाला का नाही धडकत? म्हणून देवाच्या समोरून जात असताना, मंदिराच्या समोरून जात असताना, साधूच्या समोरून जात असताना त्यांना वंदन करा. तोंडावर तोंड पडलंय ना तुमचं, दंडवत करा, जेणेकरून दुसऱ्याच्या तोंडावर पडणार नाही. तुम्हाला देव तोंडावर पडू देणार नाही, मरू देणार नाही. कोणतंही कार्य करायचं असेल, घराच्या बाहेर निघायचं असेल तर आपल्या घरच्या देवाला तरी दंडवत करून निघत जा. देवाचं लक्ष राहतं तुमच्यावर. असे हे नागदेवाचार्य आहे. 500 गुरुकुळ एकत्रित जमलेला आहे. रोज तत्वज्ञान सांगायला लागलेलं स्वामींचं. पण आयुष्य मर्यादा मपित आहे. नागदेवाचार्य काल दर्शनाला गेले, काल धर्माला गेले. नागदेव आचार्यांजवळ मार्ग मेळा होता. खूप संत महंत एकत्रित होते. शिष्य मंडळींना नागदेव आचार्यांना दिलेलं दान होतं. बरस दान दिलेल्या वस्तू, दान दिलेलं. पूर्वी संतांना, ब्राह्मणाला शेत्या दान भेटायचं माहिती तुम्हाला? 10 एकर, 11 एकर, 50 एकर पाटील लोक दान देत होते. म्हणून ब्राह्मणाला आणि संतांना माहिती किती त्याला शेत्या असायच्या. ब्राह्मण लोकांना असायच्या का नाही? अजूनही ज्या दैवताला, मंदिराला शेती आहे ना ती त्यांचीच आहे, त्यांना दान दिलेली आहे. पण ज्यांना कमी पडते ना
ती लुबाडून खाताय ती देवाची सुद्धा. असे काही चोट्टे लोक आहे, त्यांना देवाचं पण पुरत नाही तर माणसाचं काय सोडतील. असेही काही लोक. तसा प्रकार झाला. नागदेव आचार्य काल दर्शनाला गेले. घरच्या लोकांना समजलं, महेश्वर पंडिताला समजलं, आणि मग ते मागणी करतात. काय मागणी करतात, काय कथा आहे ती. महेश्वर पंडित वडील पुत्र मोठा मुलगा. आमचे वडील संन्यासी होते, साधू होते. आता आमचे वडील सरले, देवदर्शनाला गेले. म्हणजे आहे ना आमच्या वडिलाच होते. आमचं त्या बाबा लोकांचं काय आहे इथं, चला निघा असं आला ना घ्यायला हिस्सा बापाचा. जेव्हा बाप संन्यासी झाला तेव्हा बापासमोर आला नाही, बापासोबत बसला नाही, उठला नाही. संन्यासी झाला म्हणजे ते आम्हाला काही घेणं नाही. त्याच्याजवळच जमा झालेलं बरं तुला घेणं आहे. फक्त स्वार्थी लोक आहेत तुम्हाला सांगतो. स्वार्थासाठी जवळ येतात. निस्वार्थ सेवा कोण करत. नागदेव आचार्य काल दर्शनाला गेले की जमा झाला सगळा संबंधियांचा मेळा. त्याला तिकडे नेऊ देत नाही. तर म्हणतात आता कॉल द्यायचं, काय करायचं, इकडे बैठक बसलीच. अरे जाऊ दे ना, त्याचं कारण आधी त्याच्या अंगावर टाकाना माती तरी आधी लगेच सुरू. हाय का दम कोणाला. खूप अवघड मित्रांनो. तसा प्रकार झाला. मग आणि मग केशववासांना पंडित बासाला म्हटलं, केशववासन पंडित बासाकडे गेले. हे जे धन आहे ना ते आमचं, मी त्यांचा मुलगा आहे. असं आजपर्यंत नव्हता तो त्यांचा मुलगा. बघितलं त्यांना तू. बापाच्या खात्यावर पैसे आले की मी मुलगा आहे. बाप मेला की जवळ येतो. दोघं तिघ जमा होता, तिघी सुना येतात. मग आमचे बामजी होते म्हणे. असं तिकडे वायली खात होता तेव्हा तुमचा नव्हता. आता ऋषीमध्ये किती घातलेले, काय खात्यात किती बघण्यासाठी एकत्रित आल्या. तिघी रडायला लागल्या, तिघ जवळ आले. मग दादाला मी किती सांभाळत होतो म्हणे. बर दादा एकला शेतात जाऊन पाणी देत होता तेव्हा नव्हता दादा तो. एखादा म्हणला का मी भिजवतो इकडे गेलो तुझं, दादा तुम्ही एवढा खबाळ्या. आम्ही वायली नाही गेलो म्हणे. आता दादा बघून आहे ना मजा. अशीच मजा आहे. लय मजा येते मित्रांनो प्रपंचात. ताना आता मी बापाकडे बैला असू द्या, पोराकडे नसू द्या. ते आईला म्हणतो, आई दादाला सांग ना आपल्याला ते एवढं गेलं मारून घेतो. बाप म्हणतो तू घे ना तुझ्या बैला, नाही काय याला घेतो नाही. पण मग मला सांगू ना आहे ना, लय मजा येते. आपल्यातले आपल्यात वळाता देत कोणी काही. दोघांना दोनच भाकरी लागताना ती येत नाही. अर्धे दिली तर होऊन जाईल त्याचं काम. ती म्हातारी चूल फुकी ती. म्हाताऱ्यासाठी एक आणि तिच्यासाठी एक करी ती. आणि धोपण जास्त झाली की सुंदर आवडती. जाळ फकाना त्या बाई पोराला धोपण लागू राहिलं. मला सांगावंच लागतं रोजच. मी गॅस पिटी तरी मम्मीच्या घरी धोपण. जेव्हा एकली होती तिच्या डोळ्यात धोपण जात होत.
तेव्हा ती कोणाची नव्हती, आता मी लिखित सगळ्याची झाली, मी लिखित सगळे आले. मग ती संत पूस काय लागले, पासबुक कुठे बरं. नाही मजा येते मित्रांनो, हाय का काही बघावं लागत. तसं झालं, संन्यासी झाल्यावर बी सोडणार लोक, तुम्हाला काय सोडतील म्हणून आहेत ना तोपर्यंत हात पाय चांगले तोपर्यंतच करून घ्या देव धर्म. नंतर जाता येणार नाही कुठे देव धर्माला, हातात काय राहणार नाही. सुनबाईच्या पोराच्या हातात जाईल, बटन तिकडून करण इकडे होईल. मग सावध राहा, हाय तोर करून घ्या देव धर्म, साधू संत भेटून घ्या. तसे नागदेवाच्या आधी देवदर्शनाला गेले, त्यांच्या मुलाला कळालं आणि आल्या आश्रमात. हे आमचं धन म्हणे, आमच्या वडिलाच आहे, आम्हाला द्या. मग मागत होते, आले जवळ. तो पंडित बास आणि केशवबास काय म्हणतात, अरे हे महात्म्याचं धन आहे, निरुत्तराचं धन आहे, संतांचं धन आहे, संन्यासाचं धन आहे. प्रापंचिक लोकांचं धन नाही येते, प्रपंच करण्यासाठी देण्यासाठी. आणि म्हणून संतांनी प्रापंचिक लोकांना कधीच उपयोगात पडलं नाही पाहिजे. त्याच्या उपयोगात कसं पडायचं, त्याला इष्टक्रिया सांगायच्या, सत्क्रिया सांगायच्या, सत्संग करायला सांगायचा, अन्नदान करायला सांगायचं, स्थान दर्शन करायला न्यायचं. हेच त्याच्यावर हिताचं आहे. आणि जर तो काही करण्यासाठी जर त्याचे पैसे घेत असेल आणि हाई देत असेल तर कुठं फेडणार तुम्ही. ह्या भानगडीत कधी त्यांनी पडायचं नाही. आणि म्हणून केशवबास आणि पंडित बास म्हणतात, हे निवृत्त आहेत, संन्यासी आहेत. आणि संन्यासाचं धन प्रापंचिक लोकांसाठी नसतं. मग कुठे त्यांचं धन, त्यांनी घरून काय आणलं तुमचं, काय त्यांचं तुमचं, त्यांच्याजवळ धन घेऊन काही नाहीये. मग काय म्हटलं, तर महेश्वर पंडित काय म्हणतात, नाही कसं म्हणता तुम्ही, हे जे दिसतंय ना आश्रम आमचा आहे. अरे बाबा पाहिलं का, तिकडली इकडे फुगत आहोत. आणि जेव्हा एकला फिरतो तेव्हा किती स्वार्थी लोक आहेत, स्वार्थासाठी किती जवळ यायला बसले. मला माहिती नाही का धन काय आहे माझ्या वडिलाचं, टाका माझ्या वडिलाचं धन आहे सगळं. कारण ते काल दर्शनाला काल धर्माला गेले. महेश्वर पंडित तिथं आलेले आश्रमात. केशवबास बोलत आहे. तर केशवबास आणि पंडित बास काय म्हणतात, जरी त्यांचं धन असेल तर जे निवृत्त आहेत, जे संन्यासी आहेत, त्यांनी प्रवृत्त लोकांनी ते धन घेऊ नये. ते संन्यासाचं आहे, ते संन्यासालाच मिळेल, तुम्हाला नाही भेटणार. आजकाल लोक काय करता माहिती का, जो जवळचा आहे का आपल्या त्याला बसवतात, येतो त्याला येईना जाईना वाजव तुमतुन तरी वाजवता आलं पाहिजे ना. कोणाला बसून द्यायचं स्वार्थासाठी, हे लक्षात घ्या मित्रांनो. पण करता काय, कलियुग आहे, सर्व कल गेलेला आहे. तर महेश्वर पंडित काय म्हणतात, मी या धनाला उपयोगात जात नाही. कशावरून म्हणता तुम्ही, चला न्याय करू, कोर्टात जाऊ, माझ्या वडिलाचा धन आहे मी घेणार आहे. चला निघा तुम्ही इथून, आजपर्यंत माझ्या वडिलांनी तुम्हाला सांभाळलं, तुमचं काय इथं.
चला पंचायत मध्ये जाऊ. त्या काळात पंचायत होती म्हणजे गावातले 4-5 जण एकत्रित येऊन त्या ठिकाणी न्याय निवाडा करत होते. आता सरळ कोर्ट आहे. जर कोणाची वस्तू घेतली ना तर कोणी विश्वास ठेवत नाही, डायरेक्ट लिखाण करावं लागतं. आई वडिलावर विश्वास नाही, बापावर नाही, बहिणीवर नाही, लिखाण करा म्हणे. याचं काय खरंय? कधी पलटी हाणन तरी लोक पलटी हाणतात, इतके खतरनाक आहे. न्याय झाला तर मला भेटलं पाहिजे, मी ते घेणार. चला म्हणे पंचायत मध्ये. मग ते काय म्हणतात? चला ठीक आहे, काय हरकत नाही. कारण जो न्याय आहे, जो न्यायाधीश आहे तो तर खरंच बोलणार आहे ना. त्याच्याकडे सूत्र लिखाण केलेले असतात, त्याच्याकडे न्याय लिखाण केलेला असतो की संताचं धन संताला आणि प्रवृत्ताचं धन प्रवृत्ताला, मुलाचं आपल्या मुलाला म्हणजे वडिलाला, वडिलाचं धन मुलाला आणि मुलाचं त्याच्या मुलाला. ही परंपरा आहे. मग संतांचं कसं आहे? संताचं धन संताच्या संतांना, शिष्यांना. मग कोणाला? जे आडमुठे त्यांना बिलकुल नाही. जो मनोधर्माचा आहे त्यांना, जो शास्त्र अभ्यासात पक्का आहे, जो सांभाळू शकतो, व्यवस्थित आहे, कोणाला नीच कोणाला उच्च बघत नाही, सम बघतो, त्याच्याकडे सर्व गुण संपन्न आहे, अशांना ते धन योग्य आहे. त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बसवलं पाहिजे. पण लोक आपल्या आपल्या संबंधियाकडे ओढताण करत असतात. मग हे गावातले एकत्रित येतात. आमचा बाबा आहे आणि आमचाच बाबा बसला पाहिजे. आतापर्यंत तू अनवता काय? आताच दिसायला लागला तुला? खरंय की नाही? असा प्रकार आहे. चला म्हणजे राहेर नांदेडला जाऊ. त्या ठिकाणी त्या काळातली पंचायत त्या ठिकाणी होती, राहेर नांदेड. आणि जर समजा तिथं नाही झाला आपला न्याय निवाडा तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जाऊ आणि तिथल्या न्यायालयामध्ये आपला खटला चालवतात लोक आजकाल खटला. थोडस काही झालं ना, पोरीचा फॉर्म टाका, पोराचा टाका, सगळ्यांचे हिस्से काढा आणि याला काही चाललं पाहिजे वाट्याला. खरे की नाही? असे खटले चालत. तसं खटला चालवण्यासाठी चालले आता हे. केशवदास काय म्हणतात? माईदेव भट्ट, तुम्ही गणा या महेश्वर पंडिता सोबत जा, न्याय करण्यासाठी जा. माईदेव पंडित नावाचे नागदेव आचार्यांचे शिष्य ते महेश्वर पंडिता सोबत जातात की चला म्हणे आपण न्याय निवाडा करण्यासाठी पंचायत मध्ये जाऊ. मग दोघांना जावं लागेल ना, दोन्ही पार्ट्या राहतील ना. आणि मग एखादा वकील असेल आणि मग तो सांगेल, मग हा सांगेल याची बाजू, हा सांगेल याची बाजू. पूर्वी गाड्या घोड्या नव्हत्या. मग काय होतं? पायी पायी असायचं. ठेपा आठवतो का? ठेपा द्यावर आपला एक ठेपा कळतो ना. बस ठेपा म्हणलं की समजलं तुम्हाला. आमच्या सारख्या वयाच्या लोकांना काही समजत नाही. ठेपा काय भान करू म्हणे. ठेपा म्हणजे ठेपा काय? ठेपा ठेपेला म्हणता म्हणजे बसा 10 मिनिट ठेपा करा थोडा. हा एक ठेपा असतो. आपल्या इथं पोरग ठेपा. आठवलं ना? जुने माणसं अजूनही येतो. खरे की नाही? आता हे असे ठेपे घ्यायलाही माल लोक काय करतात? माल घेतात. माल सकाळी सांगितलं तुम्हाला, त्याच्यात पैसे खावा लागले. कोणी ठेपा फुकट देईना. नाही तर लोक ठेपे फुकट, शेती एकमेकाची विकत ते फुकट. आता जे मधामध्ये शेती विकणार आहेत ना, प्लॉट विकणार आहेत, माला माल झाले. त्यांचे घर जाऊन बघा तुम्ही. त्यांच्यासारखे श्रीमंत नाही कुठे मधले.
ते बिचारे मागच्या काळातले मध्ये असेच मेले चहा पिऊ पिऊ, त्याच्यात दूध नाही. काही दिलं नुसती सुपारी, खरंय का नाही? असा प्रकार होता मागचा. माहिदेव बासांना सांगितलं तुम्ही महेश्वर पंडितासोबत जा आणि जे महाजन जे पंचायत आपल्याला जे पत्र देईल ना ते घेऊन या. जर समजा पंचायत मध्ये यांना दिली प्रॉपर्टी तर त्यांना देऊन टाका, आणि आपल्याकडून बोलणी झाली आपल्याला दिली तर आपलं घेऊन यायचं पत्र. माहिदेव पंडित महेश्वर पंडितासोबत निघाले. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, जातो मी पंचायत मध्ये. मार्ग सांभाळायला केशवदास पंडितदास थांबलेले, कारण इकडे मार्गाची व्यवस्थाही करणं आहे. सगळ्यांना जाऊन काय फायदा आहे, तुम्ही जा म्हणे याच्या सोबत पंचायत मध्ये महाजनापासून. आणि मग महेश्वर पंडित आणि माहिदेव बास न्याय करण्यासाठी निघाले, तर पायी पायी निघाले. मग आता मुक्काम पडणार ना, मग आता मुक्काम पडणार, तर मग मुक्काम पडल्यानंतर त्या ठिकाणी झोपावं लागणार, पायी जायचंय ना. माहिदेव बास सोबत होते महेश्वर पंडित बासांच्या. माहिदेव बास जागा साफ करायची. नागदेव आचार्यांचा मुलगा आहे. नागदेव आचार्य देवांच्या किती जवळ होते. तुमचा हा मुलगा आहे, किती भाग्यवान मुलगा आहे हा. त्यांना झोपण्यासाठी जागा करून द्यायची, खाली दगड नाही पाहिजे. नागदेवाचा मुलगा आहे. पट्टी टाकून द्यायची, उशी ठेवून द्यायची, उशाला पाणी ठेवून द्यायचं. महेश्वर पंडित लागलं तर पाणी घ्या बरं का, आणि रात्री जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर मला उठवा, मी तुमच्या सोबत येईल. तेवढा काटूक नको यायला. सेवा करायला लागले माहिदेव बास. कोणाची? जो धन मागायला आलाय त्याची. काय? आपल्या बापाचा हिस्सा मागायला आलाय त्याची. आणि कोर्टात चालले पंचायत मध्ये दोघ जण मिळून, है ना. आपण जर कोर्टात जात असो ना, एकमेकाकडे बघत ना, आपण बघितलं तरी बघूनच घेतो, खरं की नाही. आणि हे पहा ना, कोर्टात जाताना म्हणजे पंचायत मध्ये नेताना सेवा करायला लागले माहिदेव बास. भिक्षा मागायला लागले. गावात भिक्षा मागून महेश्वर पंडिताला द्यायला लागले. महेश्वर पंडित हो घ्या, भोजन करा. त्या महेश्वर पंडित बासांना असं वाटलं, अरे हे भिक्षा मागून माधुकरी मागून आपल्याला आणताय, आपल्याला खाऊ घालतात, आपल्यासाठी झोपायला जागा करतात, आपल्याला पाणी पण देत आहे, आणि आपण ज्या जागेवर हे राहतात ती जागा आपण हिसकावून घेतोय. भिक्षाच्या अन्नामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडला. म्हणून त्याच अन्न खाजा जो नीती म्हणतोय, ज्याची इच्छा आहे देण्याची. जबरदस्ती कोणाच्या खात जाऊ नका मित्रा, बुद्धी भ्रष्ट होते माणसाची. भिक्षाचं अन्न खाल्ल्यानंतर त्या महेश्वर पंडित बासांचा विचार बदलायला लागला. अरे संतांचा आपण लुबाडून खावं, संतांना द्यावं का लुबाडावं, असा विचार त्यांच्या मनात यायला लागला. मग पाय धुवायला लागले. का पाय धुतात? नागदेव आचार्यांना देवाचा संबंध, नागदेवाचा महेश्वर बासांना संबंध. किती जवळच आहे ते देवाच्या, आम्ही तर बघितलंच नाही.
हे पोरं भाग्यवान आहे, देवाच्या सन्निधानात वाढले, मोठे झाले. आमचं भाग्यही नाही की आम्ही देवाला बघावं. देव आम्हाला सोडून उत्तराखंड निघून गेले. पाय धुवायला लागले महेश्वर पंडित बसांचे. या पाय धुवा. आपण चालून चालून फुफुटा बसलाय तुमच्या पायावर. मी धुवून काढतो पाय तुमचे. तपस्वी मायदेवबास जे आपल्या पंथाचे आचार्य झाल्यानंतर त्यांनी महेश्वर बासांचे पाय धुतले. भिक्षा करून आणतात. बरवे म्हणजे चांगले पदार्थ त्यांना देतात आणि आपण काठ काठ खातात. नाही, लहान लेकरे अजून मऊ भाग त्यांना द्या. माहिती आपल्या लेकराला आपण जेव्हा जेवायला देतो तेव्हा काठ काढून देत असतो. काठ आपण खात असतो. तुला चावणार नाही बेटा. तस मायदेवबास चांगले चांगले पदार्थ त्या महेश्वर पंडिताला देत आहे. महेश्वर पंडित काय म्हणतात? अरे तुम्ही असं काय करताय? माझे कशाला पाय धुताय? मला तुम्ही झोपायला टाकताय, मला तुम्ही जेवण आणून देताय. आपले दोघांची तर भांडण नाही. आपण तर भांडायला चाललो, न्याय निवडायला चाललो आणि तुम्ही आमची सेवा करताय. आपलं जेव्हा भांडण होतं ना तेव्हा आपण फक्त कमराच्याच खाली बसतो. तेव्हा आपण आई बघत नाही, भाऊ बघत नाही, बहीण बघत नाही, कोणीच बघत नाही. तेव्हा आपल्या कोणी दिसत नाही. फक्त आपला दोष दिसतो त्यावेळेस. काही बोलायला लागतं आपण, काही पण. आईला सुद्धा आईची पण ठेवत नाही. त्याच्यापासून जन्मला त्याचं पण काही नाही. विचार करण्यासारखी गोष्ट मित्र. जेव्हा तुमच्या वाटण्या होता ना तेव्हा हा प्रकार तुमच्या घरात सुद्धा होतो. तेव्हा माझी आठवण करा. बाबा म्हणत होता खरं आहे. आठवण येईल तुम्हाला माझी तेव्हा. खरं आहे राव, खरं पोतीत निघालो होतं. कोण कोणाचं नाही. आणि मग महेश्वर पंडित म्हणतात, अरे काय करताय तुम्ही असं? असं करू नका माझ्यासोबत. मला पाप होईल ना. तुम्ही संत आहात आणि ग्रस्त आहे आणि तुम्ही मला बसायला टाकता. तुम्ही माझे पाय धुता. चांगलं नाही नाही. धर्म जागृत झाला कोणाचा? महेश्वर पंडिताचा. धर्म जागृत होईल असं वर्तन करा मित्रांनो. तुमच्यामुळे धर्म बुडन असं का करू. आणि मग धर्म म्हणजे काय? फक्त गदळ कपडे, गदळ राहणं, अंगाचा वास सुटणं यालाच म्हणता का धर्म? ते बाह्य वैराग्य. अंतर्वैराग्य काय? निस्पृह सेवा करणं हे अंतर्वैराग्य आहे. अंतर्वैराग्य का? आणि जर करायचं जाईल तुम्हाला वैराग्य तर घोड्या डोंगरात का जात नाही? तिथे काय भांडला काय डोंगर? असा प्रकारे केलं नाही पाहिजे असं नाही म्हणते. करा, पण असं करा ना की ते टिकलंही पाहिजे. करत राहायचं. हा मायदेवबास काय करतात? त्यांचं वैराग्य बघा कसं आहे. त्यांना मोठेपणा दिला. जो आपला दुश्मन आहे त्यांना मोठेपणा. दुश्मनाला आपल्या निष्ठा सम आला तरी आपण म्हणतो इकडे आमची खुर्ची माझी, ती तिकडे नेऊन ठेवत, तिकडे बाजूला नेऊन ठेव, येईन ते बसन त्याच्यावर. इतका द्वेष आपल्याला एखाद्या विषयी आपल्या सम असला की खुर्ची सुद्धा ठेवत नाही जवळ. ते का बरं? याला खाली बसू द्या म्हणे, मी मोठा आहे, हे आपल्या खाली बसलं पाहिजे. तुझ्या मनात असा द्वेष मत्सर येतो ना, तू कधी मोठा होणारच नाही. दुसऱ्याला दाबणारे लोक मोठे होत नसतात मित्रांनो. हे कधी ध्यानात घ्या. जे दुसऱ्याला सपोर्ट करतात, ओळख नेतात, तेच मोठे होतात.
हे कधी ध्यानात घ्या. ओढाताण केलेली माणूस मोठा होत नाही मित्रांनो. एखाद्याला मोठं करतो एखादा माणूस, तो माणूस मोठा आहे. कोणी याला इथं बसवलं? त्यांनी बसवलं. ते मागं राहिले, यांना मोठं केलं. तसं माहिती बस पाय धुताय महेश्वर पंडिताचे, जेवायला आधी देताय, भिक्षा मागून आणताय, आणि ते कोण हिस्सा मागायला आलेत मार्गात. हे माझ्या बापाचं हिस्सा आणि का तुम्ही पाहिलं? एखादा माणूस देतो ना जागा दान. आजकाल घडायला लागलंय प्रकरण बरं का. आणि बापाचं त्याचं नाही जमायला लागलं ना, निघायचं निघा. माझ्या बापाने दान दिली ती म्हणे, ती काय तुमच्या नावची नाहीये. माहितीये ना, असे प्रकार व्हायला लागले. दिलेलं सुद्धा वापस घ्यायला लागले. आणि हे नागदेव आचार्यांचं इतर हा महेश्वर पंडित मागायला लागलेला आहे. मायदेव भट्ट काय म्हणतात? तुम्ही देवाच्या संबंधाचे आहात, जवळचे आहात, म्हणून मी तुमचे पाय धुतोय. आम्ही प्रसाद सेवा करतोय, तुमचे पाय घालतोय आम्ही. का? तुम्हाला देवाचा स्पर्श झालेला आहे. तुम्ही इतक्या जवळचे देवाचा. आम्ही अभागी आहोत, आम्हाला देवाचं दर्शन नाही झालं. देवाचे श्रीचरण आम्ही जवळ जाऊन नाही दाबू शकलो. तुम्ही नागदेव आचार्यांचे सुपुत्र आहात. नागदेव आचार्यांनी 500 गुरुकुळाचा मेळा सांभाळला. किती थोर आहेत, अधिकार आहेत, आणि त्यांचा मुलगा तुम्ही आहात. ते पापीठ आहे. मी प्रसाद सेवा करत आहे तुमच्याकडे. माझ्या देवाचा स्पर्श झालेला आहे ना, जो प्रसाद आपण वंदन करतो, आम्ही प्रसाद सेवा करतोय विशेषाची. मग अशा प्रकारे पेनो दोन्ही चारी वेळ दरपोस धर्मुक्कामाला माईदेव भास महेश्वर पंडिताची सेवा करायला गेले. पहिल्या दिवशी थोडासा फरक पडला. महेश्वर पंडिताच्या डोक्यामध्ये फरक पडला. अरे, संतांना द्यायचं का संतांचं घ्यायचं? जाऊ द्या म्हणे, घेऊन टाकू. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा फरक पडला. अरे, हे संत किती चांगले आहे ना, माझी सेवा करायला लागले. आपण ते घेऊन तरी काय करणार? ज्यांच्यासाठी आपण घेणार ते तरी आपले इतके, त्याच्यापेक्षा हे बरे, यांच्यात जवळ राहील ना बरं. महेश्वर पंडित काय म्हणतात? मी पापी आहे. मी तुम्हाला विष देत आहे, विष पाजत आहे तुम्हाला. मला अमृत पाजताय, भिक्षा मागून आणून खाऊ घालताय, माझे पाय धुताय, मला बसवायला टाकताय, आणि मी मूर्ख तुम्हाला विष देण्यासाठी आलेलो आहे. माझ्या बापाचं मागायला आलेलो आहे. कुठं फिरणार नाही असे बोलायला चुकलं माझ्यावर. तुम्हाला अमृतासारखं त्या ठिकाणी सांगायला लागले, बोलायला लागले. कोमळ भाषा तुमच्यावाली. अमृत झाले तुम्ही माझ्यासाठी. मी हरलो, मला नाही पाहिजे हे घर. तुम्ही जिंकले. आपल्याला नाही जायचं पंचायत मध्ये, नाही जायचं आपल्याला खटल्यामध्ये, नाही जायचं आपल्याला कोर्टामध्ये. माणसाच्या वर्तनाने माणूस बदलला मित्रांनो. पाहिलं ना किती फरक पडला महेश्वर पंडितामध्ये. फरक पडला. त्या संतांना त्रास देऊन माझं कुठे चांगलं होणार आहे? संतांना कधी त्रास नका द्यायचो मित्र.
कोणाचा नाश होऊन जातो मित्रांनो. तुम्हाला त्यांना दंडवत करायचा किंवा द्यायचं नसेल नका करू. दंडवत करायचा नसेल करू नका. वाईट बोलू नका कधी कोणाला. संत ते देवाचे लेकर आहे. देवाला अभिमान आहे मित्रांनो. कसं ही आईशी उघडे नागवी दिसत असती परिबाई यांचा अभिमान. हे दिसायला साधे उघडे नागवी दिसतील पण देवाला अभिमान आहे मित्रांनो. जर समजा देव रागवले माया रागवले उभा राहायला जागा नाही भेटायची मित्रांनो. पात्रक्षोभ सांगितलेला आहे. पात्राचा क्षोभ होतो मित्रांनो. एखाद्या वेळेस माणसाचं तोंड वाकडं होऊन जातं. एखाद्या वेळेस माणसाला कोण फुटून जातं. एखाद्या वेळेस माणसाचं अंतरण भ्रष्ट होऊन जातं. माणूस पागल होऊन जातो एखाद्या पात्राला दुखवल्यानंतर. मित्रांनो सावध राहा. हे सत्य आहे सगळं. माणूस रागाच्या भरामध्ये काही बोलून जातो. कोणाला काही ठेवत नाही. घरच्याला बोलतात लांबचं सोडा. आई सोबत आईला असं बोलतो तर की तुम्हा मला कोण नाही बोलणार. सावध राहा मित्रांनो. जे सत्संगात ऐकलेले शब्द आहे ना ते कानामध्ये गुणगुत असतात. आपल्याला त्यावेळेस सूचना करतात. अरे हे सांगितलेलं आपण पोथीत ऐकलंय करू नकोस. पण आपण त्याच्याकडे खाणाडोळा करत असतो. जाऊ दे लय गेले असे बाबा. सावध राहा मित्रांनो. कोणता बाबा कसा याच्यापेक्षा हा देवाचाही लक्षात ठेवायचं. देवाचे कपडे ते चांगला. तो देवाचे लेकरू नाही. पहा ना देवाचे लेकरू. पण नागदेव आचार्यांचा मुलगा महेश्वर पंडित तो मागायला आला तर तो त्या संतांच्या सहवासात सुधरून गेला. सुधरून गेला. त्याला संत म्हणावं मित्रांनो. सगळ्यांना एक आणावं. आपला धर्म अच्युत गोत्री त्याला समजावून सांगावं. त्याला एक करावं. एक जणांनी केल्याने काही होत नसतं. पण सगळे मिळून केल्यानंतर ते सगळं होत असत. म्हणून अच्युत गोत्री त्याच्यामध्ये भेदाभेद करू नका. हे आमच्या गल्लीचे हे वरच्या गल्लीचे हे काय लावलं. देवाने सांगितलं काय असं. अरे निर्गुण शास्त्र आहे. तुला नसेल करायचं ना तर नको करोस. पण जे आहे तेच सांग. भलत सांगू नकोस. जे सत्य आहे ते सांग. आणि जे आहे ते याच्यामध्ये आहे मित्रांनो. जसं तसं तुमच्या समोर मांडलं. जा म्हणे तुम्ही गावाकडे. मला नाही पाहिजे धन. नकोय मला आश्रमातलं काही नकोय मला. पंचायत नाही महाजनाकडे नाही नाही नको तुम्ही जा. नाही पाहिजे मला काही असं म्हणायला लागेल. काय म्हणतात. मला जयपात्र घेऊन जावा लागेल. केशवदास पंडित दास मला विचारतील काय झालं. कारण तुम्ही म्हटले जा. पुन्हा जर तुम्ही बदलले तर काय सांगता. बदलता माणसं मित्रांनो. काहीच लोक चांगले ते बदलत नाहीत. ते एक वचनी आहेत. काही लोक बदलले. आमचे संत कुठे कुठे त्यांना काही लोकांनी जागा दिलेला आहे. त्यांनी तिथे आश्रम बांधले मोठे. पण जागा त्यांच्या नावची नाही. बदलायला लागले लोक. आणि म्हणून जयपत्र महत्वाचं आहे. लिखाण महत्वाचं आहे. आणि म्हणून आमचे साधू कधी कधी म्हणत असता नाही बघा माझं नाव त्याच्यात टाकत असेल ना तर मग मी बघतो. हे सत्य प्रश्न ते मित्रांनो. पण तुम्हाला असं वाटतं काय गरज आहे. पण मित्रांनो कलियुगामध्ये कोणाचं काय खरं आहे. आणि म्हणून ते म्हणतात नाही जयपत्र मला केशवदासांना दाखवावं लागेल. द्यावं लागेल. जयपत्र आणायला जाऊया आपण. महाजनाकडे चला. त्यांच्याकडनं जयपत्र लिखाण करून घेऊ आपण. आणि मग एका गावामध्ये संन्यासी आणि महाजन एकत्रित बसलेले आहेत. सभा घनदाट बसलेली आहे. सगळे बसले एका ठिकाणी येऊन. महेश्वर पंडित काय म्हणतात.
निवृत्त आणि मी प्रवृत्त. निवृत्त म्हणजे संन्यासी मित्रांनो, प्रवृत्त म्हणजे तुम्हाला प्रवृत्त केलं जातं काम करण्यासाठी, कर्म करण्यासाठी. तुम्ही देवतेनं सांगितलेलं करता आणि करावाच लागतं. तुम्हाला सकाळी उठावंच लागतं, तुम्हाला शेण काढावाच लागतं, दूध काढावाच लागतं आणि मग ते घरी आणावं लागतं, मग आंघोळ करावं लागते आणि मग चहा पाणी वगैरे वगैरे आणि मग न्याहारी करून मग पुन्हा शेतात जावाच, म्हणजे चकार फरवत जावाच लागतं. म्हणून तर काही जण म्हणे बाबा अजून आवरलं नाही, कांद्याचं लय गायचा बे थोडस जरा लांबत घ्या म्हणे, आहे ना. 10 दिवस रिकाम पण नाही, 10 घंटे देऊ शकत नाही तुम्ही देवाला. आयुष्य कधी देणार तुम्ही देवाला? 12 वर्ष कधी देणार तुम्ही देवाला? 12 महिने देत नाही कोणी. 12 महिने मी म्हटलं सकाळी राहिलं कोणी 12 महिने आश्रमामध्ये? खाल्ला का खडा पाणी तिथला? केलं का सहन तिथलं? एका पोरासाठी सगळ्याच सहन केलं का नाही? सासू सासरे देर ननंद भाऊजाई शेजारी पाजारी भाऊकी किती नाव सहन केलं तिला एका पोरासाठी? किती जणांचा सासरवास सहन केला तिला छोट्याशा सुखासाठी. मा विश्वाचा पती तेनेशी धरणे मांडले असे तरी जगाचा सासरवास हवा. देवाची धरण मांडलेली तुम्ही. आता देव प्राप्त करायचं ना तुम्हाला? जग बोललं तरीही मागे सरकू नका. कोणी वंदावर निंदा आमचा देव करायचा धंदा. घाबरून जाऊ नका. किती दगड मारले, किती लोक हसले ना मित्रांनो, हसणाऱ्याचे दात दिसतात त्याचे नाही दिसत ज्याच्याविषयी तुम्ही हसलात. जे दात दिसले त्याच्यावर कधी दातावर काय पडेल भरोसा नाही मित्रांनो. हसू नका कधी कोणाला. देवासाठी सहन करा मित्रांनो. मी पुत्र असलो तरी निवृत्ताच्या धनाला मी योग्य नाहीये. स्वतः मैसूर पंडित सांगत आहेत की यांना जयपत्र लिखाण करून द्या. हे सगळं धन नागदेव आचार्यांचं, हे संन्यासांचं आहे, त्यांना देऊन टाका. नाही तर लोक माहिती का ज्या वेळेस वाटण्या होतात ना त्यावेळेस एकत्रित बोलवतात लोक. मग पाटील, मग गावचे मुख्य जे असतील ते लोक माहिती कोण आपण बोलतात. ज्याचं मतदान जास्त आहे त्याच्याकडून, नाहीतर मग जिकडे बाया जास्त असतील त्याच्याकडून. कधी उपयोगा पडणार नाही, पुढे जाणार नाही, मागे पडले नाही तरी पण टिकून बोलणार. अरे जे नीती आहे ती बोल ना, जे सम आहे ते सम सांग ना. कशाला शिवराटावर पडतो रे? म्हणून जे जमा झाले ना आणि ज्यांनी जमा केले ना त्यांच्या वाड्यातले म्हणताय शिवळा ओढू राहिलो म्हणजे शिवळा टिकून ओढू राहिलो म्हणजे. तुम्हाला तर म्हणलो होतो त्याला बोलू नका, ते अशीच घाण करतो म्हणजे ऐक रे. मग शिवळा आठवणा का पडू. जी नीती आहे ती नीती सांगितली पाहिजे. सत्य सत्यम शिवम सुंदरम. मधातल्या माणसाने दोन्ही बाजू व्यवस्थित सांभाळल्या पाहिजे. आणि म्हणून पूर्वीचे काही माणसं मधामध्ये यायचे ना ते दोन्ही बाजू व्यवस्थित सांभाळत होते. आणि मग सांगितलं महाजनाला की जयपत्र यांना लिहून द्या. आणि मग लिखाण करून दिलं की जे निवृत्त आहेत ते प्रवृत्त लोक निवृत्ताच्या धनाला योग्य नाहीत असं जयपत्र लिखाण केलं. दिलं मायदेव बासा दिलं जयपत्र. पंडित आणि मायदेव भट्टा इथे उभय वर्ग पडी पंडित बासा आणि मग दोघही जण सोबत आश्रमात परत गेले. हे मैसूर पंडित मायदेव बास आणि आश्रमात केशवबास पंडित बास होते. परत गेले. जयपत्र मायदेव बासाजवळ होतं. केशवबासाने विचार केला हे लवकर कसे वापस आले, लवकर कसं काय मिटलं यांचं.
काही वाटाणे झालं तर नसेल ना? महेश्वर पंडित आपली तर अवैटिंग केले आता आश्रमात, कारण हे त्यांच्या वडिलाच आहे असं ते म्हणतात. त्यांच्याकडून तर निकाल नाही लागला ना. काही सांगता आपल्या इथून गवस उचलावं लागतात काय? महेश्वर पंडित म्हणितले. महेश्वर पंडित काय म्हणतात? पापिया चुकला. आले असतं मामादी केशव बसन पुढे हात टेकले, मी चुकलो. संतांना धन मागायला आलो. तरी तुम्ही माझा अपराध क्षमा करा. मला माफ करा. तुम्ही संत आहात, शांत आहात. अशांत जीवाला संतांवर शांतता भेटते. मित्रांनो, मला माफ करा. मी तुम्हाला मागायला आलो. माझं चुकलं. माफी मागितली आश्रमात येऊन. चुकलं माझं. सगळ्यांच्या समोर साष्टांग दंडवत घातलं महेश्वर पंडिताने. सगळेजण एकत्रित जमले. त्या सगळ्यांना असं वाटलं आता आपल्याला इथं राहायला नाही जागा. नागदेव आचार्य आम्हाला सोडून गेले, पण आता राहायचे पण पंचायत झाले. मार्ग चालवणारा देव आहे, तो परमार्ग आहे. मार्ग अभिमानीने मार्ग चालवत असते. तो मार्ग देवाचा आहे. त्या मार्गाकडे जर आपण डोळा वाकडा करूनही बघितलं ना मित्रांनो, मार्ग अभिमानी डोळे काढून टाकते. कधी वाईट दृष्टीनं कोणाकडे बघत देवाचे लेकर आहेत. कशा आले वापस, कशी क्षमा मागितली. मार्गाच्या समोर सर्व समस्त दीक्षित तपासणीच्या समोर येऊन क्षमा मागितली. मला माफ करा, चुकलं माझं. तुम्हाला काढून द्यायला आलो, सगळं धन घ्यायला आलो, माझी बुद्धी भ्रष्टसाठी होती असं बघायला हे माहिती भट्ट आहेत ना तुमच्याकडे. मला वाटतं अमृत बाजूला माझ्या सोबत आले नाही. जात होतो ना आम्ही महाजनाकडे कायद्यामध्ये, ह्यांनी मला अमृत बाजूला रस्त्याने. माझा विचार बदलून गेला. मला नाही पाहिजे धन कोणतं. तरी तुम्ही समजते आधी लागोनी. आज समजतो तुम्ही. अमृते मायदे भट्ट आहे ते म्हणावे. आणि मग सगळेजण त्यांना अमृते मायदेव भट्ट म्हणायला लागले. की त्यांनी महेश्वर पंडित बासांच्या डोक्यातलं सगळं असं सहज काढलं. डोक्यातला कचरा काढणारा गुरु असतो मित्रांनो, कचरा भरणारा नाही. नाही तर तो तसा ही आसीन, ही तसा, तो असा, आणि तो आश्रम चांगला नाही, हाच आश्रम चांगला आहे, मी चांगला आहे, मला भार घाला मोठा. हे कचरा भरणारे लोक आहेत. कचरा काढा त्यांच्या डोक्यातला, कचरा भरू नका. बिचाऱ्यांना काय माहिती असतं अज्ञान लोकांना कोण कसं आहे. ते बिचारे जिकडं पाणी ओढत तिकडे ओढत असतात. योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे मित्रांनो. ज्याचा जसा अधिकार आहे त्याप्रमाणे योग्य परिणाम आपण तो विधी केला पाहिजे. काढला ना कचरा मायदेवासांनी डोक्यातला. तेव्हापासून त्या मायदेवासांना अमृते मायबास म्हणायला लागले. अशा प्रकारे हा वृद्धाचार या ठिकाणी संपलेला नाही मित्रांनो. नागदेव आचार्य देवदर्शनाला गेल्यानंतर ही घटना घडली. ती वृद्धाचारामध्ये लिखाण केलेली आहे. सुंदर अशी कथा आहे मित्रांनो. आपल्या प्रपंचाला निगडीत आहे, लागून आहे. होतो ना कधी कधी असं. म्हणून कधी आपल्या संतांकडनं असेल आपलं कोणी विचारलं, एक रुपया नका घ्यायचं मित्रांनो. बैल होऊन ठेवावं लागतं. त्यांना काय कळतं, ते बिचारे अज्ञान असतात. 2 रुपये तुम्हाला देतात किंवा तुमच्या पोराच्या हातात देतात, चांगलं नाही. दानाचं अन्न आहे मित्रांनो. दानाचं ज्याला अधिकार आहे त्यानेच खावं. कोणी खाल्ल्याने जमत नाही मित्रांनो. ते पोट फाडून बाहेर निघत.
आपल्याला जर प्रसन्न होऊन दिला आणि आश्रमामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं या प्रसाद घ्या, तर तो प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे. प्रसाद म्हणून खायचा ना आपण उठून जायचं आणि पत्रवाळी मात्र त्या साधूला उचलायला लावायची. कुठं पेटणार तुम्ही? सेवा केली पाहिजे मित्रांनो. आपण तिथं त्यांची सेवा नाही घेतली पाहिजे. गेले ना कधी कोणा आश्रमामध्ये स्वतः तिथं करत जा, स्वतः त्यांनाही खाऊ घालत जा, आपणही खात जा. तो प्रसाद आहे. नाही तर आपण ओझं होऊन जातो एखाद्या. आपणही मग सेवा कशी केलं पाहिजे मित्रांनो. आपण हाताने पाणी घेतलं पाहिजे. काय बिघडतं? नाही आम्हाला पाण्याला विचारलं नाही, आम्हाला चहाला विचारलं नाही असं. तू साधू आहे, तू संन्यासी, तो तो मेव नाही का? येवाई येतो का जावाई? आता तो गुरु आहे तुझा, संत आहे. तिथं गेलं की आधी आपण नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे. किंवा आपल्याकडे काही असेल तर आपण काही घेऊन गेलं पाहिजे, त्यांनाही दिलं पाहिजे आणि मग त्यांचा प्रसाद आपण घेतला पाहिजे. नसेलच आपल्याकडे काही तर मग तिथं आपल्याला भेटतच गुरुचा प्रसाद. तो घेतल्यानंतर आपण सगळं व्यवस्थितरित्या सगळं व्यवस्थित करून निघलं पाहिजे. येतो गुरुबा, तुमची तर सेवा माझ्याकडनं काही करणं झालं नाही, तुम्हाला तर काही अन्नदान मला दिलं झालं नाही, तुमचंच खाऊन सांगलं, माफ करा मला. हे गरीब तुकडा जन्मलो, तुम्हाला मी खूप दिलं असतं, पण तेवढं माझ्याकडे नाहीये. एवढं तर मला क्षम्य होऊन जात सगळं, माफ करतो देव. गुरुबा प्रसन्न होतो, वा काय शिष्य आहे माझा. अशा प्रकारे कधी कोणाच्या धनावर डोळा नका ठेवायचा. संत तपस्विनी कोणी असो, जे आपल्या नीतीचं ते आपल्याला भेटणार आहे, जे नीतीचं नाही ते तुम्ही किती प्रयत्न करा ते तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो, नाही भेटणार. अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी संपलेली आहे. अशीच कथा आपण रोज एक एक घेणार आहोत. आजपर्यंत कोणाच्या धनावर आपण डोळा ठेवला असेल संतांच्या तपस्विनीच्या, तेवढा क्षमा मागा मित्रांनो. पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी, श्रावणाने पाप कल्पिल, ते मन तुला दिले, दया करी रे स्वामी, जावाचे जना दुखविले, देवाच्या तुला दिले, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म करा, दास तुझा झालो, पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी,
दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दंडवत हो। उद्या उदक कोणाचं आहे, दुपारचं जेवण कोणाचं आहे आणि व्याळी कोणाचं आहे, त्याने दंडवत घालून द्या। असा उदकाचा आणि दुपारचा दंडवत घातलेला आहे।